आनंदाच्या डोहात चिंब भिजू पाहणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, आयुष्याला प्रचंड वेग आलाय आणि या वेगापायी लोकांना हल्ली फक्त शॉर्टकट्स पाहिजे, म्हणजे अगदी खाण्यापासून ते बोलण्या चालण्यापर्यंत। आता बघा ना, कोणालाही बोलायला वेळ नाही, त्यामुळे पद्धत सुरू झाली मेसेजेसची। त्यातही शॉर्ट फॉर्म्स जास्ती वापरायला लागलो आणि आता त्याही पलीकडे जाऊन सांकेतिक चिन्ह म्हणजे सायन्सचा वापर बळावू लागलाय। या सगळ्यामध्ये आपण शब्दांचं महत्त्व हरवून बसतोय की काय अशी शंका येते। होय, शब्दांचं महत्त्व म्हणजे मला नीट नाही सांगता येणार, पण त्याचे परिणाम नक्की सांगता येतील। बघा, म्हणजे त्याचे शब्द मला जिव्हारी लागले किंवा मला शब्दात पकडू नकोस हां, किंवा मी त्याच्या शब्दांना भुललो, असे अनेक परिणाम या शब्दांमुळे होतात। आहा, हे मी नाही सांगत आहे, हे कोणे एकेकाळी कोणीतरी सांगून ठेवलंय जे आजही लागू पडतं। चला तर मग शब्दांच्या या अथांग सागरात एक सूर मारूया आणि पाहूया आपल्या ओंजळीत कोणते मोती येत आहेत। नारायणाची स्तुती ऐकून मन अगदी आनंदाने भरून जातं। आपल्याकडची मान्यता अशी आहे की सृष्टीचं निर्माण जेव्हा झालं त्यावेळेला पहिला जो असलेला शब्द तो म्हणजे ओंकार। साधक सुद्धा असा विश्वास ठेवतात की त्या आपल्या श्वासासोबत ओंकाराचा नाद ऐकत जर त्याच्यावरती चित्त एकाग्र केलं तर मोक्ष लाभतो। तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाचं काय हो? मग आमच्याकरता संतांनी किती सोपं करून ठेवलंय की आम्हाला सांगितलंय नामस्मरण करा, नामस्मरण करा, ईश्वराचं नाव घ्या म्हणजे चांगलंच बोला ना। समर्थ जसं सांगतात, सर्वामुखी मंगल बोलवावे, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते। त्यामुळे शब्दांच्याकडे लक्ष एवढ्याच करता द्यायचं असतं आणि उत्तम असे शब्द वापरावेत, म्हणजेच परमेश्वराचं नामस्मरण करावं। याकरता तर गोंदवलेकर महाराजांनी याला नामयज्ञ म्हटलंय। या कलियुगात जो हवाय तो नामयज्ञ। एकीकडे आपण कसे दांभिक असतो बघा, कुठेतरी सायंटिफिक वगैरे या शब्दांचा मारा करत असतो। विज्ञान आणि वैज्ञानिक गोष्टी आणि त्या रूपाने अंक पटवून द्या तर आजकालच्या तरुणांना पटेल, आजकालच्या मुलांना कळेल, असं म्हणणारेच लोक मोस्ट अनसायंटिफिक असलेल्या भाषेकडे लक्ष देतात, तेव्हा आश्चर्य वाटायला लागतं। कारण जगामध्ये जर आपण पाहिलं, लिप्यांचा अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की आपली जी लिपी आहे देवनागरी लिपी, याच्या इतकी वैज्ञानिक असलेली लिपी ही जगात इतर कुठेही नाही। आमच्याकडे त्यातले स्वर शोधावे लागतात का हो? नाही शोधावे लागत। अ आई उ ए आई हे स्वर आमच्याकडे वेगळे काढले, आमच्याकडे व्यंजनं वेगळी काढली आहेत, कठोर व्यंजनं आणखीन वेगळी काढलेली आहेत। बरं, या व्यंजनांचे सुद्धा ग्रुप कसे आहेत, गट कसे आहेत, ते जर पाहिलेत तर लक्षात येईल यातली वैज्ञानिकता, अन्यथा नाही येणार। कख गगंग चछ जजय टठ डढण तथ दधन पफ बभम, प्रत्येक गटातलं जर पहिलं अक्षर घेतलं तर क च ट त प, पहिला गट केवळ घशातून अक्षर निघतात। क ख ग गंग च छ ज झ य, जिभेची मागची बाजू टाळूच्या मागच्या बाजूला लागते।
त थ द ध न जिभेचं टोक दाताच्या आतल्या बाजूला लागतं. प फ ब भ म केवळ ओठांची हालचाल होत राहते. मध्ये फक्त एक ट ठ ड ढ न राहिलं. जिभेचं टोक बरोबर टाळूच्या मध्ये आपटतं. क च ट त प असा जर क्रम आपण पाहिलात तर हा क्रम म्हणजे घशातून काहीतरी आपण बाहेर असं टाकतोय. इतकी शास्त्रशुद्ध भाषा जिथे आहे त्या भाषेकडे कुठेतरी आमचंच दुर्लक्ष होतं. बरं, या भाषेची आणखीन वेगवेगळी मजा पण आपल्याला सांगता येऊ शकते की काही वेळेला मुलांना बोलण्याचा दोष असतो, वाचा दोष ज्याला म्हणतो आपण. काही जण तोत्रे असतात, काही जण बोबडे असतात, काहींना आधी हवा जाते आणि मग शब्द येतो. काही फारच भराभर बोलतात, म्हणजे समोरच्याला कळत सुद्धा नाही की हा माणूस बोलतोय काय ते. मग परत एकदा थांबवून विचारावं लागतं की हा आता परत एकदा नीट सांग. हे सगळे वाचा दोष आहेत. मग हे नाहीसे करण्याकरता कुठेतरी डॉक्टरची मदत घेणं, अमकं करणं तमकं करणं हे सगळं आपण करत असतो. या सगळ्यापेक्षा सगळ्यात फुकट असलेले उपाय आपल्याकडे असतात बरं का. पण जे आपल्याकडे असतं ना त्याची आपल्याला किंमत नसते. हे सगळ्यात महत्वाचं. बरं, त्यात ते फुकट आहेत. फुकट असल्यानंतर तर आणखीनच किंमत नसते. माझ्याकडे ज्या वेळेला असं कोणी काही विचारायला येतं त्यावेळेला त्याला सांगतो की शंकराचार्यांचं कोणतंही स्तोत्र जास्त प्रचलित असलेलं आणि नर्मदेवरच्या बहुतेक पुस्तकांच्या मध्ये जे मिळतं ते स्तोत्र म्हणजे नर्मदाष्टक. अष्टक आहे म्हणजे 8 श्लोक आहेत. तेवढंच फक्त त्या मुलाला शिकवा. सुरुवातीला अगदी अगदी हळूहळू गती ठेवा. एकदा त्याचं पाठ झालं की मग बघा काय गतीत तो म्हणायला सुरुवात करेल. आणि ह्याची ज्या वेळेला आवर्तन होत राहतील त्याच्या तोंडून त्यावेळेला आपोआप वाचा दोष जातो. हे म्हणणं भाबडेपणाचं नाही, याच्या मागे परत वैज्ञानिक कारण आहे. कारण आचार्यांच्या या स्तोत्रांच्या मध्ये स्वर आणि व्यंजन यांची इतकी अचूक सांगड आहे. जिभेला वळण लागतं आणि एकदा जिभेला चांगलं वळण लागलं ना की मग काय बिशादे वेडं वाकडं वळण घेण्याची. म्हणजे नर्मदाष्टक सुरुवातीला किती किती शांतपणे म्हणायचं. या नर्मदाष्टकाबद्दल पण सांगितलंय की आचार्य ज्या वेळेला लहान होते, नर्मदा तटाकी होते ते आपल्या गुरूंच्याकडे शिकायला, गोविंद पादाचार्य. आणि एकदा त्यांचे गुरु ध्यानस्थ बसलेले होते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. हत्तीच्या सोंडे इतक्या धारा होत्या म्हणा. बरं, तो नर्मदेचा भाग आहे, तो कायमच नर्मदेला पूर येतो तिथे. त्याप्रमाणे पुराचं पाणी चढायला लागलं आणि बघता बघता ते पाणी आता गुहेत शिरेल की काय असं वाटायला लागलं. बरं, गुरूंचं लक्ष नाहीये आणि ते बसलेले ध्यान लावून समाधी लावून. म्हटल्यानंतर या छोट्या शंकरांनी चटकन आपला कमंडलू गुहेच्या बाहेर ठेवला, हात जोडलेत आणि त्या नर्मदेची प्रार्थना केली. ते हे नर्मदाष्टक बरं का. म्हणून मुद्दाम ही त्याची फक्त पार्श्वभूमी सांगितली. प्रारंभी अगदी अगदी हळुवारपणाने ते म्हणायला सुरुवात करायची. सबिंदू सिंधू सुस्खल तरंग भंग रंजितम द्विषत्सु पाप जात जात कारी वारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीति हारी वर्मदे त्वदीय पाद पंकजन्नमामि देवी नर्मदे. एकदा हे शिकलं मूल की ते आपोआप इतकी गती सहजपणे एका श्वासामध्ये सबिंदू सिंधू सुस्खल तरंग भंग रंजितम द्विषत्सु पाप जात जात कारी वारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीति हारी वर्मदे त्वदीय पाद पंकजन्नमामि देवी नर्मदे असं म्हणू शकेल. आणि एकदा तसं यायला लागलं की ही शब्दांची खरी गंमत आहे. म्हणून शब्द हे सशक्त आहेत. शब्दांच्याकडे लक्ष द्या, शब्द जपून वापरा असं जे आपल्याकडे सांगितलंय ते त्या कारणाकरता बरं का. शब्द आणि शस्त्र दोन्ही जपून वापरायचे असतात. शस्त्र लागलं कालांतराने जखम बरी तरी होते, पण शब्द लागले तर आयुष्यभर ऋतून बसतात. माणसाचं मोठं मन विचित्र असतं बरं का. कोणी मारलं ना विसरतो. काही जर झालं असलं
पडला वगैरे असं काहीतरी झालं तेही विसरतो. पण कोणी काही बोललेलं असलं लागेल असं अपमानास्पद ते मात्र का कुणास ठाऊक आयुष्यभर लक्षात ठेवतो. खरं लक्षात नाही ठेवू, चांगल्या गोष्टी लक्षात ठेवाव्या असं म्हटलं जातं. कारण आपलं डोकं म्हणजे रद्दी साठवण्याची जागा नाही ना. त्यामुळे नको त्या गोष्टी इथे साठवून ठेवूच नाहीत. ज्या चांगल्या असतात त्या साठवाव्यात, ज्या आठवल्यामुळे आपल्या मनाला आनंद होईल अशा गोष्टी इथे ठेवाव्यात. आणि ज्यांचा आठव केला की कुठेतरी मनाला खिन्नता येते, दुःख वाटतंय, राग येतोय कोणाचा तरी, या सगळ्या गोष्टींचा निचरा करून टाकावा असं आपल्याकडे सांगितलंय. दुर्दैव आमचं हे आहे की हे सगळं थोरा मोठ्यांनी सांगितलंय. हो, आम्ही पाळायला पाहिजे ना. आम्ही जो अधिकाधिक शिकत जातो आणि आमच्या नावांच्या पुढे वेगवेगळ्या डिग्र्यांच्या शेपट्या लागत जातात, तो आम्ही अधिक अधिक मूर्ख बनत चाललोय की काय असं कित्येक वेळेला वाटायला लागतं. लहान सहान गोष्टींच्या मध्ये आम्ही सहज फसू शकतो. छोट्या मोठ्या गोष्टींच्या मध्ये आम्ही बळी पडू शकतो. बघा वर्तमानपत्रात येणाऱ्या ज्या बातम्या आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांनी आपल्या ठेवीदारांना जे फसवलेलं असतं ते ठेवीदार साधारणपणे अशिक्षित नसतात बरं का. जे सुशिक्षित असतात तेच फसतात. का हो? नीट चौकशी वगैरे केली नाहीत का? आपलेच पैसे ठेवताना का त्यांच्या शब्दजालामध्ये अडकलात तुम्ही? शब्दजालामध्ये अडकला असाल तर याच्यावरून आपल्या लक्षात येईल ना की शब्द हे किती महत्त्वाचं अस्त्र आहे. आणि म्हणून जे अस्त्र असतं, जे शस्त्र असतं ते जपून वापरायचं असतं. योग्य ठिकाणी त्याचा वापर अचूकपणे करायचाच असतो. पण नको त्या ठिकाणी ते वाया सुद्धा घालवायचे नसतात. हो, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि ते जर आम्ही लक्षात ठेवलं नाही तर मोठं कठीण होतं. आणि म्हणून शब्दांचं महत्त्व इथे सांगताना तुकाराम महाराज अगदी सहजपणे त्यांचं महत्त्व आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने म्हणून करतात. हे जे शब्द आमच्या घरचं धन आहे तेच आमच्याकडचं शस्त्र सुद्धा कसं असू शकतं हे सुद्धा तेच सांगतायत. आणि म्हणून या अभंगामधून या शब्दांचं महत्त्व हे लक्षात घेणं हे आमच्या दृष्टीने जास्त आहे. शब्दाची आमोचा जीवाचे जीवन, शब्दाची आमोचा जीवाचे जीवन, शब्दे वाटू धान, शब्दे वाटू धान, जान लोका आम्हा घरी धन, आम्हा घरी धन, शब्दाचीच रत्ने शब्दाचीच
आमच्या घरचं धन म्हणजे शब्दांची मूल्यवान रत्न आहेत म्हणतात तुकाराम महाराज. त्यांची वेळ पडली तर आम्ही शस्त्र सुद्धा करू असं त्यांचं म्हणणं आहे. आता ही शस्त्र कशी होतात हो? बरं, शब्दांचं सामर्थ्य किती असतं? एक सहज म्हणून आपल्याला सांगतो बरं का. हर हर महादेव हे शब्द महादेवाच्या मंदिरात ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला शंभो हर हर महादेव म्हणतो, हात जोडून नमस्कार करतो, कारण त्या शब्दांमुळे ती भावना निर्माण होते. जेवणाच्या पंक्तीमध्ये लोक बसेल, आता पंक्ती वगैरे कमी झाल्यात म्हणा, पण अजूनही आपल्या ग्रामीण भागामध्ये वगैरे पंक्ती आहेत बरं का. बाकी शहरांमध्ये जरी बुफे सिस्टीम वगैरे आलेली असली तरी सुद्धा तिथे आहेत. मात्र त्या ठिकाणी करा सुरुवात आता, हर हर महादेव असं म्हणतात, लोक जेवायला सुरुवात करतात. तेच शब्द ज्या वेळेला रणांगणावरती उच्चारले जात होते तेव्हा शिवरायांची सेना ज्या वेळेला हर हर महादेव करून एकदम तुटून पडत होती, शब्द तेच वापरले कुठे जात आहेत, कोणत्या ठिकाणी, त्यावेळची भावना. मग आजही आम्ही ज्या वेळेला मोठ्यांदा वंदे मातरम म्हणतो किंवा भारत माता की जय म्हणतो त्यावेळेला आपल्याही आतमध्ये कुठेतरी वेगाने रक्त धावतंय असं वाटायला लागतं. देशाप्रतीचा असलेला अभिमान हा सगळीकडून भरून येतो, नवे नवे ओसंडून व्हायला लागतो. हे त्या शब्दांचं सामर्थ्य नाहीये का? आणि त्या शब्दांच्या मुळे जी स्पंदनं निर्माण होतात, जी कंपनं निर्माण होतात, यांचं सुद्धा महत्व हे आता वैज्ञानिक सिद्ध करायला लागलेत. आमच्याकडे हे पूर्वीपासून माहिती आहे की शब्दांमध्ये मंत्र म्हणून मंत्रांचे कधीही अर्थ करायचे नसतात असं म्हटलं. याचं कारण ते आहे की तुम्ही अर्थ कसले करणार? मंत्रांच्या शब्दांचे अर्थ करणार. त्या अर्थामध्ये सामर्थ्य नसतं, मंत्रामध्ये सामर्थ्य असतं असं सांगितलं. बरं, याच शब्दांची शस्त्र स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अनेकानेक नेत्यांनी पुढाऱ्यांनी वगैरे केली आहेत की नाही? भाषणातून केली आहेत. बरं, त्यावेळेला असलेली जी अनेक वर्तमानपत्र आहेत त्या वर्तमानपत्रांच्या मधून केली आहेत. मग बंगाल प्रांतामध्ये निघणारं वसुमती असेल, युगांतर असेल, वंदे मातरम असेल, गांधींनी काढलेलं यंग इंडिया असेल, असं वेगवेगळ्या प्रकारची ती वर्तमानपत्र होती. लोकमान्य टिळकांचा केसरी, मराठा, कुठेतरी लोकांची मन हे चेतवत होते. याचाच अर्थ त्या संपादकांच्या हातातल्या लेखण्या सुद्धा शस्त्र बनलेल्या होत्या. त्यामुळे जर शस्त्र कामाला येत नसतील तर एखादं वर्तमानपत्र काढावं असं जे म्हटलं जातं ते त्या कारणामुळे. पण अर्थात तसं करताना तो माणूस त्या ताठ कण्याचा पाहिजे, एक सरळ विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवतोय हा सगळा भाग त्याच्यामध्ये असायला पाहिजे, तर तो काही देऊ शकतो, अन्यथा कठीण. आणि संत हे तर सगळे तसेच आहेत की यांचा जन्मच मुळी हे करती लाभाविण प्रीती असेल. त्यामुळे निस्पृहपणे सांगणं, यांना जर कोणाकडून काही घ्यायचं नाही. जशी पूर्वीची कथा सांगतात, त्या कथेमध्ये म्हणाला एक राजा आला आणि तो एकाच्या समोर येऊन उभा राहिला जंगलामध्ये. तो मुनी बसलेला होता. राजा त्याला विचारतो काय हवं ते माग. तो म्हणाला एवढंच कर, जरा इथून बाजूला हो म्हणाला. मग का? तो म्हणाला तू उभं राहिल्यामुळे ती येणारा सूर्यप्रकाश माझ्यावर जो येतोय ना तो अडतोय, त्यामुळे तू हो बाजूला. तो म्हणाला अरे मी तुला विचारतोय हवं ते माग आणि तू एवढंच मागतोयस? हो म्हणाला, याच्यापेक्षा जास्त तुझ्याकडून मला काही अपेक्षित नाहीये. हे असे लोक पूर्वी जेव्हा होते हे सगळे निर्लोभी आहेत, हे निस्पृह आहेत. त्यामुळे यांच्या शब्दांना आपोआप वजन आहे. सगळ्यात महत्वाचं आहे ते आहे. आणि म्हणून ही शब्दांची रत्न, शब्दांची शस्त्र ही सगळी केली का जात आहेत? तर ही सगळी तुमच्या आमच्यासाठी हे सगळ्यात महत्वाचं. आणि म्हणून याच शब्दाला आम्ही देव करू आणि या शब्दाचीच पूजा करू असं तुकोबा म्हणतात. हे सगळं लक्षात घ्यायला पाहिजे, याच्या मागचा भाव हा समजून घ्यायला पाहिजे, महत्वाचं. रसिक हो, शब्द किती जपून वापरावेत हे तुमच्या लक्षात आलं असेलच.
माझ्याही आलंय. त्यामुळे आता मी उगाच शब्द वाया नाही घालवणार. थेट निरोप घेते. पुन्हा भेटूया आनंदाचे डोही. तोवर शब्द जपून वापरा हा. शमनाय नतप्रियाय भव्याय भूतजनकाय सुरोत्तमाय